यामध्ये शेवटी कुठलाही राजकीय पक्ष असेल तर त्यांना पक्षाच्या कार्यकर्त्यांना वेगवेगळी पदं मिळवून देण्याच्या करता स्थानिक स्वराज्य संस्था ह्या फार महत्त्वाच्या असतात। लोकसभेला आपल्या महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर 48 जागा, विधानसभेच्या 288 जागा, कार्यकर्ते प्रत्येक पक्षात लाखो असतात। पण त्या कार्यकर्त्याला वाटतं की आम्हाला संधी द्यावी, मग त्यांना कुठं संधी, तर सहकारामध्ये संस्थांच्या मध्ये त्यांना संधी देता येते। त्यांना पंचायत समिती, जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, नगरपंचायत, आता ह्या निवडणुकांमध्ये काही कारणांनी पुढे ढकलल्या होत्या। सुप्रीम कोर्टात मॅटर चालू होती। ओबीसींना जे प्रतिनिधित्व पूर्वी मिळत होतं ते प्रतिनिधित्व त्याच्यामध्ये दिलं गेलं नव्हतं, त्याच्यामुळं अनेक जण कोर्टात गेले। आम्हालाही ते योग्य वाटलं नाही। शेवटी ओबीसी समाज पण मोठा आहे, त्यांनाही त्यांच्या प्रमाणामध्ये पुरुष आणि स्त्रियांना स्थानिक स्वराज्य संस्थांत प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे। आता सुप्रीम कोर्टाने मान्य केलंय आणि सांगितलं आता निवडणुका घ्या। साधारण ऑक्टोबर मध्ये निवडणुका येतील, कारण आपल्याकडे जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर पावसाळा असतो। तोपर्यंत बाकीची जी काही तयारी, प्रभाग असेल, आरक्षण असतील, इतर कुठल्या गोष्टी असतील त्या पूर्ण केल्या जातील। आता ते निवडणूक आयोगाचं काम आहे, राज्याचे निवडणूक आयोग, ते त्यांच्या कामाला त्यांनी सुरुवात केलेली। महत्वाचा तुम्ही मुद्दा म्हणलात की पैसे जे आहेत त्याचा पुन्हा सगळे सुरळीत होतील, कुठेतरी मध्ये त्या गोष्टीला नाही, एक मिनिट, कधीही पैसे त्यांचे थकलेले नव्हते, परंतु विरोधक कारण नसताना आमच्या लाडक्या बहिणींच्या मध्ये किंवा समाजामध्ये अशी चर्चा करत होते की गरज सरो वैद्य मरो, अशा पद्धतीने ह्यांची आता निवडणुकीमध्ये यश मिळाले, आता यांची गरज संपली। मागच्या काही सरकारांनी वीज माफी दिली आणि पुन्हा ती मागे घेतली लगेचच निवडून आल्यावर। तसं आपण तर कुठलं काही करत नाही। त्यामध्ये आपण वीज माफीच्या संदर्भातलं शेतकऱ्यांना मदत आणि पुढं आम्ही हे कसं कमी करणार आहे, तर आता सध्या जवळपास अंदाजे 5 लाख सोलर पंप महाराष्ट्रामध्ये दिले गेलेले आहेत आणि दरवर्षी त्याच्यामध्ये मोठी भर कशी पडेल अशा प्रकारचा प्रयत्न आहे। म्हणजे एकदा हे 3, 5, 7.5 हे सगळे टप्प्यांनी सोलरवर आले की मग आपोआपच जो आता मला महावितरणला मी आपल्याला सांगेन की राज्य सरकारच्या पण सगळ्या ऑफिसेस त्याच्यावर पण बसवायला सांगितले। काही ठिकाणी आम्ही पिण्याच्या पाण्याच्या योजना आहेत मजिप्राच्या, त्या चालण्याच्या करता पण तिथं विजेची जेवढी डिमांड आहे ती पण त्याच्यामध्ये अंतर्भुक्त केलेली आहे आणि तशा पद्धतीने आम्ही सोलर पॅनलला मान्यता दिली। नवीन चेहऱ्यांना संधी देणं हे तुमचं धोरण राहिलेलं आहे, तेच धोरण जयंत पाटलांनी स्पष्टपणे बोलून दाखवलं। हेच धोरण खरं तर हीच त्यांची खतखत मनातनं बाहेर आली असेल का? कारण तुम्ही आणि जयंत पाटील अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखता। या संदर्भामध्ये जयंत पाटलांनी काय बोललेले हे मला माहिती नाही, तुम्ही प्रश्न विचारता। त्यांनी त्यांचं मत काय मांडावं हा त्यांचा अधिकार आहे, ते त्यांच्या व्यासपीठावर त्यांना जे योग्य वाटेल ते बोलू शकतात। त्या पद्धतीने त्यांनी काही वक्तव्य केलं असेल, पण मला त्याच्यातला दुरान्वय पण काही माहिती नाही। तो शेवटी त्यांचा वैयक्तिक अधिकार आहे आणि त्यांच्या संघटनेचा अंतर्गत प्रश्न। दादा, तुम्ही भाषणात म्हणालात की जातीजातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं किंवा धर्माधर्माचा द्वेष करणारे वक्तव्य नको, काय नको, पण माहितीतल्या अनेक नेत्यांकडून धार्मिक वक्तव्य अशा पद्धतीनं वक्तव्य केल्यानंतर त्यांचे वरिष्ठ त्यांना सांगतात की हे वक्तव्य बरोबर नाही। काही आता पक्ष मोठा असला की काही कार्यकर्ते तुम्ही काही प्रश्न विचारला तर त्यांना त्याच्यातली पूर्ण माहिती नसली तरी ते काहीतरी उत्तर देऊन जातात आणि मग त्याच्यातनं कधी कधी प्रश्न निर्माण होतात, परंतु नंतर त्याच्याबद्दलचं निरसन हे पक्षाचे प्रमुख नेते करतात। मला माहिती आहे, त्याला मीच महापौर केला होता। महापालिका निवडणुकीचं भाषणादरम्यान तुम्ही तडजोड नका असं म्हटलं होतं। काय तडजोड करू नका असं तुम्ही म्हटलं होतं। या सगळ्या चर्चांना तुम्ही पूर्णविराम दिलाय का? कुठल्या तडजोड? तुम्ही जे म्हणाला होता भाषणादरम्यान की तडजोड कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही, मी असं सांगितलं की काम करत असताना शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारेवर मी बोललो, तुम्ही त्याला वेगळं वळण देऊ नका। मी असं सांगितलं हा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे,
शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा ह्या मातीमध्ये इतकी खोलवर रुजली गेलेली आहे, किंवा महापुरुषांची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असतील, सावित्रीबाई फुले असतील, राजमाता जिजाऊ असतील, त्यामध्ये अनेक मान्यवर, त्याच्यामध्ये अण्णाभाऊ साठे असतील, खूप जण त्याच्यामध्ये मान्यवरांची नावं घेता येतील, मौलाना आझाद असतील, आणि ह्या सगळ्यांच्या संदर्भातली विचारधारा ही पुढे नेत असताना कुठल्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही असं मी दादा. 4च्या प्रभागाच्या संदर्भातलं काही नाही, मी माझ्या कार्यकर्त्यांना मी एक सांगितलं, मुंबईत एकच वॉर्ड राहणार. काय होतंय, कधी शेवटी मंत्रिमंडळ त्याबद्दलचा निर्णय घेतात, कधी मागे 2चा झालेला आपण पाहिलाय, मध्ये ते उद्धवराव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली 3चा झालेला बघितला, त्याच्या आधी पण एकदा 3चा झाला होता, आता 4चा पण काही जण बोलतात. त्याच्यावर मी सांगितलं की कार्यकर्ते खूप मला विचारत असतात, दादा 4चा होणार का, 2चा होणार का, 3चा होणार. त्यापेक्षा त्यांची मानसिकता मी तयार केली पाहिजे ना. कुठलाही जरी झाला 4, 3, 2, 1 तरी तुम्ही तुमचं काम करत राहा, तुम्ही तुमचा संपर्क जनतेशी ठेवा, तुम्ही तुमचा जनतेशी संवाद ठेवा, हे सांगण्याचा प्रयत्न मी केला. प्रफुल्लभाई पण म्हणाले, तुम्ही म्हणताय की जिथे युती होणं शक्य नाहीये, म्हणजे त्या तिथे काही उद्या आम्ही जर काही म्हटलं आणि काही आमच्या मित्रपक्षांनी ठरवलं नाही तर आम्हाला युती पाहिजे, तर आपण काही त्यांच्या बळजबरी तर करू शकत नाही. शेवटी तुम्हाला आठवत असेल 15 वर्ष आम्ही महायुती म्हणजे महाविकास आघाडीमध्ये काम करत असताना आम्ही आमदारकी खासदारकीला एकत्र लढायचो, पण स्थानिक स्वराज्य संस्थेला आम्ही त्या जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांना अधिकार द्यायचो की तुम्ही तुमच्या स्तरावर ठरवा काय करायचं. मग काही जिल्ह्यांमध्ये आघाडी व्हायची, काही जिल्ह्यामध्ये काँग्रेस आणि आम्ही स्वतंत्र लढायचो. विशेषतः कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, नगर या सगळ्या भागात आम्ही स्वतंत्र लढायचो, ते स्वतंत्र लढायचो. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com.